रेट कमी, क्वालिटी चांगली, प्रत्येक सणाला ऑफर, त्यामुळे खरेदी आपली रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. साड्या, लेडीज वेअर, किड्स वेअर आणि जेंट्स रेडीमेड वर भरघोस डिस्काउंट. ब्रँडेड कपड्यांवर 50% डिस्काउंट. सर्व कपडे होलसेल रेट मध्ये उपलब्ध. जन्मलेल्या बाळापासून लग्न बसत्यापर्यंत सर्व प्रकारचे कपडे होलसेल रेट मध्ये उपलब्ध होण्याचे गडिंग्लज, आजरा आणि चंदगड मधील एकमेव आणि विश्वसनीय ठिकाण रवींद्र वस्त्र निकेतन, आजरा रोड, आपला बाजार शेजारी, गडिंग्लज. नागरिकांची बाकी गैरसोय होता कामा नये, कारण जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय की पूर्ण पुरवठा आहे. पूर्वी गडिंग्लजमध्ये असेल, इतर गावामध्ये असेल, पेट्रोलच्या संदर्भामध्ये तुटवडा आणि अफवा फार मोठ्या प्रमाणामध्ये उसळलेली होती. गडिंग्लज नागरी मंचाच्या माध्यमातून सर्व पेट्रोल पंप मालकांना आम्ही सूचना केली की बाबा गडिंग्लजमधील कुठल्याही नागरिकांना पेट्रोलचा तुटवडा होता कामा नये, त्याचबरोबर सुरळीतपणे व्यवस्थित मिळावं सर्व नागरिकांना. ही गडिंग्लज नागरी मंचच्या माध्यमातून आम्ही त्यांना सूचना केल्यानंतर हा आपल्याला रिझल्ट दिसून आलेला आहे की काय परिस्थिती 2 दिवसानंतर निवळली. पेट्रोल मिळालेलं नाही मिळालं, आज मिळाले. दादा किती दिवसांनी पेट्रोल भरायलायस? 2 दिवसापूर्वी मिळालं नव्हतं, आता व्यवस्थित आहे. मामा पेट्रोल भरलेस? हा, पेट्रोल भरला. किती दिवसांनी भरलास? काल परवा तुम्हाला मिळालेलं? मिळालं नव्हतं, आज मिळालं, व्यवस्थित आहे. शिल्लक नाही आहे काय? आता टँकर आले बघा आमचं. आता आले. किती दिवसांनी आलं दादा? काल आलं, काल दुपारी आलं, आता परत आलंय. सुरळीत चालू आहे पंप, काही प्रॉब्लेम नाही. काय घाबरायचं काय गरज नाही. मग बोर्ड का लावलाय? मॅडम काय व्हायला लागलंय, इथं पेट्रोल संपते, सगळं जे गर्दी आहे दुसऱ्या पंपात जाते, दुसऱ्या पंपात पेट्रोल संपते, परत तिथं गर्दी व्हायला लागते. कस्टमर उगीच पॅनिक होऊन पेट्रोल घ्यायचं काय गरज नाही आहे. जेवढं पाहिजे तेवढं, जेवढं पाहिजे तेवढं घ्या, परत पेट्रोल मिळणार आहे तुम्हाला, काय काळजी करू नका प्लीज. आणि उगीच इथं रश करू नका. आणि पेट्रोल दोन्ही आता मिळायला लागले तुम्हाला? मिळालं. 2 दिवसापूर्वी आम्ही गडिंग्लज नागरी मंचच्या माध्यमातून पेट्रोल पंपांना आम्ही जाऊन विचारपूस केली आणि सांगितले की बाबा कुठलीही टंचाई होता कामा नये, लोकांची गैरसोय कुठलीही होता कामा नये. तुम्ही आता घाबरू नका, इथून पुढे साधा व्यवस्थित सुरळीत चालू होतं. त्याचा आदेश आहे. ते कशामुळे झालं साहेब? असंच की आता उद्या दर वाढणार आहे, अशी एक हवा निर्माण केली होती. आणि दुसरी गोष्ट, उद्या मिळते का नाही, आज 100 टाकणार, 200 टाकणार, एक दिवस टाकीच फुल करून घ्यायची. त्यामुळे हे प्रॉब्लेम यायला लागले. गडिंग्लज नागरी मंचच्या मार्फत 2 दिवसापूर्वी सर्व पेट्रोल पंपधारकांना सूचना देण्यात आल्या की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि CNGचा मुबलक साठा आहे, त्यामुळं कोणत्याही नागरिकांची गैरसोय होता कामा नये. आणि त्याला प्रतिसाद देत या सर्व पेट्रोल पंपधारकांनी पेट्रोल आणि CNGचा पुरवठा पूर्ववत आणि मुबलक प्रमाणात द्यायला सुरुवात केलेली आहे. लोकांनी जे गरजेनुसार भरणे महत्वाचं आहे. जनतेला काय त्रास होणे, पब्लिकला काय त्रास होणे, त्या अनुषंगाने ते सहकार्य जनतेला असावं. लोकांना फक्त तेच आव्हान करतोय आम्ही की जे गरज आहे तेवढंच त्यांनी भरा, तरच व्यवस्थित होणार. नाहीतर आणि पॅनिक होणार आणि कमी पडणार आणि सगळं विस्कळीत होऊन जाणार. महागाचं चालूच आहे कंपनीकडनं, बंद नाही. बाकी डिझेल पेट्रोलचा काय शॉर्टेजचा काय विषय नाही. डेपोमध्ये फुल स्टॉक आहे. पैसे नसल्यामुळे होय आमच्याकडे प्रॉब्लेम केला. ठीक. आणि वरनं काय झालं, क्रेडिट द्यायचं बंद केलं. 2 दिवस काय केला मग? सायकल घरी लावून सायकल. तुम्ही पेट्रोल पंपवाल्यांनी सगळ्या गडिंग्लज शहरामधले असतील, अगदी लोकांच्या सोयीसाठी व्यवस्थित अगदी त्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे. सुरळीत चालू आहे आपलं. काल बंद होतं. काल मग तुम्ही कसं मॅनेज केलं साहेब? आज थोडं शिल्लक होतं, हां, तेवढं चालू. चालेल. ओके. काल काय मिळालं नाही मला. हां, आज मग काल दिवसभर काय मिळालंच नाही कुठंच. बरं. सगळीकडे गर्दीच होती. हां हां. मग आता आज सकाळी सगळीकडे पेट्रोल पंप चालू असल्यामुळे मी आता शाळेतून जाताना आता पेट्रोल पंप आता व्यवस्थित मिळालेलं आहे. गडिंग्लज नागरी मंचच्या माध्यमातून ज्यावेळी सूचना करण्यात आली सर्व पेट्रोल पंप धारकांना, त्यावेळी त्या सूचनेचं पालन सर्व पेट्रोल पंप धारकांनी केलं. आम्ही गडिंग्लज नागरी मंचच्या माध्यमातून सर्व पेट्रोल पंप धारकांचे आम्ही आभार मानतो. तहसीलदार साहेबांनी सांगितलं कंपल्सरी कस्टमरना 100-200 या रेंजमध्ये द्या, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना मिळावं माल. पेट्रोल 300चं मागितलं, मात्र 200चं घातलं. हां, मी म्हणायला लागले की 200च घ्या म्हटले. हां. त्या अनुषंगानं जरी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना असतील की बाबा पेट्रोलची कुठे टंचाई नाही आहे, पण आता साधारण असं लक्षात आलं की बाबा 300चं पेट्रोल मागितल्यानंतर 200चं देण्यात आलं. म्हणजे आपण सुद्धा नागरिकांना सतर्क राहिले पाहिजे की बाबा
आपल्या देशावर संकट येऊन येत कुठले, त्या अनुषंगानं आपला जो साठा आहे तो शिल्लक राहायला पाहिजे आणि नागरिकांनी याची सतर्कता बाळगली पाहिजे. ही गडिंग्लज शहराची स्थिती झाली. इतरत्र कोणत्याही ठिकाणी जर कुणालाही पेट्रोल किंवा CNGची समस्या जाणवली, गडिंग्लज नागरी मंच मार्फत लगेचच त्यांच्या गैरसोयीचं निराकरण करण्यात येईल. आता भेटायला चालू झालंय डिझेल. हां आता आल्यात गाड्या. हां, रात्री मिळालं नव्हतं. हो रात्री मिळालं. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.